आज आपल्या सर्वांना भेटण्याची संधी मिळणार आहे म्हणून मी मुद्दामून जरा दुसऱ्या 2 सभा रद्द करून इकडे आलो. कारण सगळ्या गावात जाणं शक्य होणार नाही आणि मोठ्या प्रमाणात आपण इथे एकत्रित जमणार असं भाऊंनी सांगितल्यावर मी भाऊंना सांगितलं की 2 सभा मी काढून इकडे येतो. आता अमोल कोल्हेंच्या कार्यक्रमात परवा त्या सभा ऍडजस्ट केलेल्या आहेत त्यामुळे ते तिकडे जातील. पण विधानसभेची निवडणूक चालू झाली आहे. मागच्या 5 वर्षात या मतदारसंघात मानसिंग भाऊंनी किती प्रचंड काम केलंय हे तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे. विधानसभेत निवडून गेल्यावर आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी खेचून आणणारे पहिले 10 जे आमदार असतील या टर्म मधले त्यात कदाचित पहिल्या 5 मध्ये भाऊंचा नंबर लागत असेल. तुम्ही एखाद्या ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता मागितला, एखाद्या ठिकाणी डांबरी रस्ता मागितला, एखादी भिंत मागितली, एखादं मंदिर मागितलं, तुम्ही म्हणायचं आणि त्यांनी करायचं हे चित्र मागच्या 5 वर्षात भाऊंनी आपल्या सर्वांना दाखवले. भाऊ सरळ मार्गी आहे. भाऊ बाकीच्या काही पक्षीय अमकाय तमकाय अशा ह्याच्यात कधी भाऊ नव्हते आणि म्हणून आपलं काम बरं की आपला मार्ग बरा या पद्धतीनं भाऊंनी 5 वर्षात अतिशय चांगलं काम केलं. आज पुन्हा एकदा शरद पवार साहेबांनी मानसिंग भाऊंची उमेदवारी या मतदारसंघात दिलेली आहे. या मतदारसंघात स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेबांची भाषणं आम्ही अनेक वेळा ऐकलेली आहे आणि त्यांच्या भाषणामध्ये भारतीय जनता पक्षाचा कडाडून विरोध असायचा. शिवाजीराव देशमुख साहेब भारतीय जनता पक्षाला उल्लेख असा करायचा की ही जातीय विषवल्ली उखडून फेकली पाहिजे. हे माझे नाही तर शिवाजीराव देशमुख साहेबांचं भाषणातलं वाक्य असायचं. नाईक साहेब बरोबर आहे की नाही? कायम भारतीय जनता पक्षाच्या वाऱ्याला जायचं नाही हे आयुष्यभर त्यांनी पाळलं. काँग्रेसची साथ कधी त्यांनी सोडली नाही आणि त्यांनी अनेक वेळा आम्हाला सांगितलं की भारतीय जनता पक्ष हा पक्ष हा या देशात चुकीच्या मार्गाने लोकांना नेणारा पक्ष आहे आणि म्हणून या पक्षाला आपण सगळ्यांनी संघटितपणाने विरोध केला पाहिजे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला विरोध का होता? शिवाजीराव देशमुख साहेबांचा विरोध होता कारण समाजामध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम हा पक्ष जाणीवपूर्वक करतो. चातुर्वर्ण भारतात कुणामुळे आला हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. पुन्हा एकदा भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चातुर्वर्णाची व्यवस्था निर्माण करण्याचा मनसुबा जर कुणाचा असेल तर तो आपण वेळीच ओळखला पाहिजे ही माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती. आपण बहुजन समाजाचं राज्य यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वेळेपासून महाराष्ट्रात टिकवण्याचं काम केलं. ऍक्सिडेंटली मध्ये 1-2दा सत्ता आली असेल त्यांची, पण महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून जेव्हा महाराष्ट्राचा मंगल कलश 1 मेला यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला तेव्हापासून या महाराष्ट्रात 18 पगड जातीचे बहुजन समाजाचं राजकारण यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रात केलं. स्वर्गीय वसंतराव दादांच्या पासून राजाराम बापूंच्या वेळेपासून बाळासाहेब देसाई असोत, यशवंतराव मोहिते असोत, ही सगळी या भागातली दिग्गज माणसं यशवंतराव चव्हाण साहेबांच्यामुळे पुढे आली राजकारणात आणि त्या सर्वांनी बहुजन समाजाचं राजकारणाला प्राधान्य दिलं. प्रसंगी सोसलं पण कोणत्याही परिस्थितीत क्रांतिसिंह नाना पाटील, बाबूजी पाटणकर, नागनाथ नायकवडी ही सगळी जुनी माणसं कायम बहुजन समाजाच्या हिताचा आग्रह का धरत होती? ती काय वेडी होती म्हणून धरत होती?
त्यांना माहिती होती की जातीय विषयवल्ली गाडणं हे भारताच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे आणि ती विषयवल्ली आपल्याला गाडावीच लागेल. आणि म्हणून त्या विषयवल्लीच्या आधारानं कुणी जर उभा राहिलेला असेल निवडणुकीला तर तोही त्या विषयवल्ली बरोबर गाडण्याचं काम तुम्ही करायला पाहिजे, हे सांगायला मी इथं मुद्दामून आलो. ज्या अपेक्षित नाही त्या पक्षात काही लोक जर जात असतील तर आपण भावनेत न अडकता आपलं कर्तव्य समाजाच्या प्रती, आपल्या भागाच्या प्रती आणि बहुजन समाजाच्या हितासाठी आपण ठामपणाने ही भूमिका घेणं आवश्यक आहे. आपण ठामपणाने जर राहिलो तर मला खात्री आहे की महाराष्ट्रात उद्या महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. आपण महाविकास आघाडीचं सरकार आणल्यावर शाहू फुले आंबेडकरांचा विचार पुढे जाईल. जर भारतीय जनता पक्षाला मत तुम्ही केलं तर शाहू फुले आंबेडकरांचा विचार याच निवडणुकीत मातीत गाडण्याचं काम समोरच्या लोकांच्याकडून होण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या परंपरेतली लोक आहोत. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत 18 पकड जाती, सर्व जाती आणि धर्म यांना बरोबर घेऊन जावं लागेल. मगाशी ते भाषणात म्हटले बटेंगे तो कटेंगे. अरे बटेंगे तो कटेंगे एवढं का घाबरलाय? दिल्लीला तुमचं राज्य, महाराष्ट्रात तुमचं राज्य. बटेंगे की कटेंगेचा विषयच नाही माणसांच्या मनात. माणसांच्या मनात आहे रोजीरोटीचं काय, नोकरीचं काय, महागाईचं काय. आमच्या समोर अनेक प्रश्न वाढून ठेवलेले आहेत. शेतीमालाचे दर घसरत आहेत. सोयाबीन 3200-3400 रुपयावर जात नाही. आता बटेंगे की कटेंगे का सोयाबीन कापायची वेळ आली तर कापता येईना झाले, कारण दरच नाही आहेत. कोणत्या शेतीमालाला चांगला दर आहे? मध्ये उसाला दर वाढायला लागला तर रसापासून इथेनॉल तयार करणाऱ्या कारखान्यांची पॉलिसी होती ती एकदम धाडकन बंद केली. लोकांचे शेकडो कोटी रुपये पाण्यात गेले, वेगवेगळ्या कारखान्यांनी टाकलेले. जर इथेनॉल रसापासून सुरू केलं तर कदाचित आमचा साखरेचा दर 43-44 रुपयापर्यंत गेला असता, पण ते लक्षात आल्यावर त्यांनी बंद पडलं. आमचा दर पुन्हा 35-36 रुपयावर खाली आला. तुम्ही कोणतीही शेतीमाल बघा, मगाशी त्यांनी सांगितलं कापसाचे दर वाढायला लागले. 22 लाख गाठी आयात केल्या. देवेंद्र फडणवीस 2013ला मोर्चा काढून सांगत होते 6,000 रुपये सोयाबीनला दर मिळाला पाहिजे. तेच राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. 3400-3500 ह्याच्यावर सोयाबीन जाईना झाले, अशी आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणं ज्या सरकारने स्वीकारलेली आहेत, शेतकऱ्यांचा शेतीमाल महाग झाला, जादा दराने विकला गेला तर महागाई वाढते असं समजणारी जी लोक आहेत त्यांच्या विरोधात मित्रांनो आपली ही लढाई आहे. ही लढाई फक्त शिराळ्यात कोण निवडून येणार आणि कोण नाही एवढी मर्यादित नाहीये. ही लढाई आहे ती विचारांची लढाई आहे. ही लढाई आहे ती धोरणांची लढाई आहे. आपण बहुजन समाजाच्या बाजूने उभा राहिलो, आपण जर या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार आणि शेतकऱ्यांची बाजू मांडणाऱ्यांच्या मागे उभा राहिलो तरच आपलं भवितव्य चांगलं आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांच्या मागे सगळा समाज हळूहळू उभा राहायला लागला. 84 वर्षाच्या वयात रणधीर बाप्पा रोज 6 सभा 7 सभा. काल मी 1-2 सभेच्या सूचना केल्या, परवा त्या आज त्यांनी स्वीकारल्या आणि त्यांच्या पीएनए साहेबांना जास्त वेळ होतोय म्हणून 2 सभा पुढच्या रद्द केल्या. त्या रद्द झालेल्या सभा मला फोन आला. मी परत म्हटलं हे स्पेसिफिक साहेबांना सांगा. रात्री साहेबांनी ते मान्य केलं आणि आज सकाळपासून 7 सभा ओळीनं करून संध्याकाळी 9 वाजता 8:30-9 वाजता भोसरीच्या सभेला गाडीनं ते पोचणार आहेत. वय वर्ष 84. त्यांना काय फिरायची गरज आहे? 4 सभा केल्या, कुठेतरी विषय संपवला, दिवसभराचा तर चालतो. पण महाराष्ट्रामध्ये शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, आता हे गेलेत कोल्हे साहेब, ते काँग्रेसच्या मतदारसंघात गेलेत, जतला आणि पलूसला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा आग्रह आहे की कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं पाहिजे. आणि म्हणून आपणा सर्वांना मी विनंती करेन की ही निवडणूक ही तुमच्या गावातल्या राजकारणाला महत्त्व देणारी असू नये. ही निवडणूक ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाला कुठं ठेवायचं ही निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाला घरचा रस्ता दाखवण्याची शिवाजीराव देशमुख साहेबांनी काय सांगितलेलं आपल्याला, जातीय विषवल्ली गाडण्याची गरज आहे. चुकीचं वाक्य नाही. त्यामुळं आपल्याला जातीय विषवल्ली गाडायची आहे. त्यात कोण कोण त्यात जातं ह्याचा दुर्लक्ष करा त्याकडे. आपण ताकदीनं काम केलं तर मला विश्वास आहे की मानसिंग भाऊंचा विजय फार चांगल्या पद्धतीनं होईल. आता मी अलीकडे जाणवायला लागले, इकडच्या लोकांना सांगायचं वाळव्यातलं आहे आमचं, वाळव्यात जायचं, तिकडच्या 48 गावात चांगलं आहे म्हणायचं आणि 48 गावात जायचं म्हणायचं. त्या धरणापासून अलीकडं कुठंच मानसिंग भाऊ दिसत नाही. आता मानसिंग भाऊ दिसत नसते तर एवढी माणसं गोळा झाली असती का? मी कुठल्या खासदाराचं नाव सांगत नाही, पण ते खासदार झाल्यावर त्यांना बोलवायचे लोक. ते म्हणायचे, अरे तिसऱ्या तालुक्याचं नाव सांग, मी इकडं ह्या तालुक्यात लग्नाला आलोय. दुसऱ्या तालुक्याने त्याच तालुक्यातला फोन आला तर त्याला सांगायचं मी उद्या येतो, तू काय काळजी करू नकोस. कुठल्याही माणसाच्या हातात ते सापडायचे नाहीत. असायचे, घरातच बसलेले असायचे, कुठंच जायचे नाहीत. पण प्रत्येक फोन आला, फोन घ्यायचे ना, मी तिकडं आहे, मी आता उदाहरणार्थ मी आटपाडीला आहे, मी जतला आहे. कशाला माणसं वगैरे. आता टाइम बदललाय. आता मोबाईलवर तू कुठं आहेस ते लगेच सांगायची पाळी येते. तसं आता टाइम बदललेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 2 मराठी माणसांचे पक्ष फोडणाऱ्या भारतीय जनता पक्षाला शिक्षा देण्याचा प्रश्न महत्वाचा आहे. फक्त 2च आणखीन मुद्दे मी सांगतो. एक मुद्दा आहे, 2 पक्ष फोडले, एकनाथ शिंदेच्या बरोबर 40 जण गेले, ठीक आहे. अजित पवारांच्या बरोबर उरलेले गेले. हे कशामुळे गेले? त्या नरेंद्र मोदी साहेबांनी भोपाळला एक भाषण केलं की 70,000 कोटीचा घोटाळा यांनी केलाय. लगेच हे तिकडे गेले. दुसऱ्या दिवशी शपथविधी झाला. ज्यांच्यावर आरोप होते तेच सगळे मंत्रिमंडळात गेले. नवाब मलिकांच्या सारख्या ज्यांनी भारतीय जनता पक्षाला भंडावून सोडलेलं, त्याला वेगळ्या पद्धतीनं अडकवून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप यांनी केला. देवेंद्र फडणवीस स्वतः या आरोपाचा उल्लेख सतत करायचे. नवाब मलिकांना देशद्रोही तुम्ही ठरवायचा प्रयत्न करताय. त्या नवाब मलिकांना भारतीय जनता पक्षाने पॅनेलमध्ये घेतलंय. म्हणजे अजित पवारांच्या पक्षात नवाब मलिक हे आता उमेदवार आहेत, ज्याची मान्यता भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे. एकावर एक फ्री अशी स्कीम आहे त्यांची. नवाब मलिकांनाही तिकीट आहे आणि त्यांच्या मुलीला पण तिकीट आहे. आणि तुम्ही सांगता नवाब मलिक देशद्रोही. म्हणजे देशद्रोही पण तुम्हाला चालतात, ईडी सीबीआयच्या चौकशीत अडकलेलेही तुम्हाला चालतात. जो जेवढा मोठा भ्रष्टाचार करेल तो सगळा तुमच्या बाजूने असला पाहिजे असा आग्रह करता. याचा अर्थ पूर्वी अनेक वर्ष तुम्ही ज्या पक्षावर आरोप करत होता ते सगळे आरोप आता तुम्हाला लागू झालेले आहेत, कारण हे सगळे तुमच्या पक्षात आलेले आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष मित्रांनो आता स्वच्छ पक्ष राहिलेला नाही. आपल्याला स्वच्छ पक्षाचीच जर निवड करायची असेल तर मी अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रात सगळ्यात स्वच्छ पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आहे. आणि त्या स्वच्छ पक्षाच्या मागे मी आमच्याही कार्यकर्त्यांना सांगतो, तुमच्यापेक्षा आम्ही स्वच्छ आहे म्हटलं, तुमच्यावर थोडे बहुत तरी आरोप आहेत म्हटलं. पण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या
नेतृत्वाखाली आम्ही 2.5 वर्षाचं सरकार चालवलं. त्यावेळी मानसिंग भाऊंनी या मतदारसंघात वाकुर्डेच्या योजनेला आंध्रानं निधी आणला, प्रचंड निधी आणला. त्या 3 वर्षाच्या काळातच मला वाटतं या वाकुर्डे योजनेचं जवळपास काम पूर्ण होत आलं. त्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागाचा विकास मित्रांनो झालेला आहे. आता आणखीन 2 पावलं मानसिंग भाऊंचा विचार आहे. अनेक वेळा मी मंत्री असताना आम्ही बैठका घेतल्या आहेत. शिवाजीराव नाईक साहेबांनी त्यात फार रस घेतलेला होता. तो म्हणजे चांदोलीच्या अभयारण्य आणि चांदोलीच्या आसपासच्या परिसरामध्ये पर्यटन केंद्र व्हावं आणि इथं किमान 2-4 हजार लोकांना रोजगार निर्माण करावा असा प्लॅन, अशी पावलं ही उचलण्यासाठी मानसिंग भाऊंनी, शिवाजीराव नाईक साहेबांनी सुरुवात केलेली होती. आणि आज आपण सर्वांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये जर मानसिंग भाऊंना पुन्हा निवडून दिलं तर आपल्याला मी गॅरंटी महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो की उद्याच्या निवडणुकीनंतर मानसिंग भाऊ आमदार होतील. मानसिंग भाऊंची याच्यापेक्षा पुढे प्रगती होईल, त्यात काही तुम्ही चिंता करू नका. आणि त्याच वेळी या सगळ्या पर्यटन क्षेत्र चांदोली अभयारण्याने पुढे याला चांगला विशेष निधी देण्याचं काम मानसिंग भाऊंच्या हस्ते होईल. तुम्हाला लक्षात येईल की या सगळ्या डोंगरी भागातल्या जनतेच्या जीवनात किती मोठा फरक पडलेला आहे आणि त्याचं पर्यटन केंद्र करण्यासाठी प्रचंड मेहनत आणि प्रचंड प्लॅनिंग केले. आपले एक सीओ होते, ते तिकडे सातारला कलेक्टर झाले. तिथं आम्ही तिघांनी त्यांच्याशी चर्चा केली. सातारच्या कलेक्टरने तिथं प्लॅन तयार केला. आपलं सरकार गेल्यानंतरच सांगतोय. त्यावेळी आम्ही त्यांना सांगितलं, त्यांनी फोन करून आम्हाला सांगितलं की तुम्ही बोलला होता मला तसं तिकडं महाबळेश्वर मध्ये जसं आहे तसं आपल्या ह्या चांदोलीच्या धरणापर्यंत खाली पायथ्यापर्यंत पर्यटनाचा प्लॅन एक आता त्यांनी तयार केलेला आहे. त्यालाही गती मिळणार आहे. वेळ बराच झालाय, पण समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तरुणांना एकत्र करून पाठिंबा दिला असं अमित शहा बोलले. आले होते ना अमित भाई, इथं शिराळ्याला आले होते. प्रचंड चेंगराचेंगरी झाली, अनेक जण घायाळ झाले, मांडवात माणसं टिकली नाहीत, राहिली नाहीत. त्यामुळं आम्ही घाबरून तिकडे गेलोच नाही. आता समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना तरुणांना संघटित करून पाठिंबा दिला. शिवाजी महाराज कसे हळूहळू मागे आणता येतील हे बघण्याचं पाप यांच्या मनात आहे. शिवाजी महाराजांना एकही संधी हे सोडत नाहीत. भारतीय जनता पक्षवाले एक राज्यपाल आणला होता यांनी, त्याने महात्मा फुलेंच्या बद्दल अनुद्गार काढले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वेगळ्या पद्धतीने बोलले. एवढ्या गोष्टी महाराजांच्या विरोधात भारतीय जनता पक्षवाल्यांनी केलेल्या आहेत. त्या महाराजांना अपशब्दानं, म्हणजे महाराजांचा इतिहास आता ते आमचे देवेंद्र फडणवीस सांगतात. लहानपणापासून इथं बसलेल्या शेमड्या मुलाला विचारलं की महाराज सुरतेला गेले होते, ते फिरायला गेले होते का कशाला गेले होते, तर शेमडं पोरगही सांगेल छत्रपती शिवाजी महाराज सुरतेवर हल्ला केला आणि 2 वेळा सुरत लुटली. देवेंद्र फडणवीस सांगतात छत्रपती शिवाजी महाराज सुरतेला गेले, त्यांनी तिथं लढाई केली आणि ते परत आले. सुरत त्यांनी लुटली नाही. इतिहास बदलण्याचं पाप ज्यांच्या मनात आहे. आज म्हणतात सुरत लुटली नाही, कदाचित परत निवडून आलं ह्यांचं सरकार तर हे धडाक बदलतील आणि सांगतील पर्यटनासाठी सुरतेला जाऊन फिरून आले शिवाजी महाराज. इतिहास बदलण्याचं पाप ज्यांच्या मनात आहे त्यांच्यापासून कायम सावध राहा. रामदास स्वामींचा रोल काय होता तुम्हा आम्हा सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिकमतीने मावळ्यांना एकत्रित केलं, संघटित केलं, 18 पगड जातींना बरोबर घेऊन लढाया केल्या, त्याच्यात कष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या कुणाचेही नव्हते. हे मित्रांनो विसरू नका.
रामदास स्वामी त्यांच्या जागी श्रेष्ठच आहेत, आमचा त्यांना ऑब्जेक्शन नाहीये. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या कष्टाने, तानाजी मालुसरे असतील, अनेक सहकारी त्यांनी मिळवले, त्यांचा विश्वास कमवला, निधड्या छातीनं मृत्यूला हे सगळे लढाईमध्ये सामोरे गेले, त्या सगळ्या कष्टात छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना दिलेला विश्वास होता. हे स्वराज्य निर्माण करायचं ही भावना छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसांच्या मनात निर्माण केली, ते राहिलं बाजूलाच. आणि हे म्हणायला लागले की ते सगळी पोरं त्यांनी गोळा केली आणि ह्यांच्या मागे लावली आणि मग ह्यांचं, अरे काय चाललंय. एवढे लय पुढे गेलेत हे की त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणला उभा केला, मोदी साहेबांनी उद्घाटन केलं. मोदी साहेबांनी उद्घाटन केल्यानंतर 8 महिन्यात पुतळा पडावा. दुःख आहे. 8 महिन्यात पुतळा का पडला, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील ह्यांनी भ्रष्टाचार केला. एकनाथ शिंदे म्हटले वाऱ्यामुळे पुतळा पडला. मी दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं वारं कुठून आलं रे, तर ते म्हटले इकडनं आलं. म्हटलं पुतळा कुठं पडला, तिकडच पडला. म्हटलं महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेले, आमच्या पोरांच्या हाताला काम नाही. विधानसभेत मी विचारलं, अहो एकनाथ शिंदे साहेब काय आहे. एकनाथ शिंदे म्हटले की कालच मी मोदी साहेबांच्याकडे गेलो होतो, कालच आम्ही दिल्लीहून आलो रात्री. मोदी साहेबांशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की याच्यापेक्षा मोठा प्रकल्प मी महाराष्ट्रात देणार आहे. मी म्हटलं म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प जयंतराव आपल्याला आता मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करून. म्हटलं कशावरून. अहो मोदी साहेबांचा शब्द आहे. जयंतराव तुम्हाला कळतं का काय, मोदी साहेबांचा शब्द आहे, हे रेकॉर्डला आहे. आता साहेबांची आमच्या मुदत संपली. एकनाथ शिंदेची मुख्यमंत्री पदाची जी टर्म होती, आता इलेक्शन झाल्या, एकही प्रकल्प महाराष्ट्रात मोठा आला नाही. मी विचार करतोय की एकनाथ शिंदेनी मग असं कसं सांगितलं. एकनाथ शिंदे काय असं खोटं बोलतील असं मला वाटत नाही, पण त्यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे, त्यांच्या विरोधी हे काय बोलत नाहीत. त्यामुळे ते सांगत होते की याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देणार आहेत मोदी साहेब. म्हणजे मला ते खुणवत होते की भोपळा देणार आहेत मोदी साहेब, मी काही बोलू शकत नाही, ही माझी पंचायत आहे. असा सगळा कारभार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, अजून बऱ्याच सभा आहेत. महालक्ष्मी योजना 5 सूत्र आम्ही जाहीर केलेली आहेत महिलांना, महाराष्ट्रातल्या जनतेला. पंचसूत्री शरद पवार साहेब, राहुल गांधी साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईमध्ये जाहीर केली. त्यातलं पहिलं सूत्र आहे, बाकीची सूत्र आहेतच, पण एक सूत्र आहे की तुम्हा महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना महालक्ष्मी योजना चालू होईल आणि महालक्ष्मी योजनेच्या मार्फत दर महिन्याला गरीब महिलांना 3,000 रुपये देण्याची व्यवस्था आम्ही करणार आहे. तुम्ही कुठेही गावाला जाताना पोराकडे पैसे मागायची गरज नाही, नवऱ्याकडे पैसे मागायची गरज नाही, वडिलांकडे पैसे मागायची गरज नाही, कारण महाराष्ट्रातली एसटीचा तुमचा प्रवास मोफत करण्याची व्यवस्था महाराष्ट्रात केलेली. शेतकऱ्यांची कर्जमाफी, उद्धव ठाकरे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, आम्ही 5 जणांनी शपथा घेतल्या. त्यावेळी पहिला निर्णय आमच्या मंत्रिमंडळाने घेतला की महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची. महाराष्ट्रात 28-29 हजार कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि महाराष्ट्रात 2 लाखापर्यंत कर्जमाफी दिली. आता पुन्हा आपलं सरकार येईल, त्यावेळी आम्ही पंचसूत्रीतलं एक सूत्र आहे की आमचं सरकार आलं तर महाराष्ट्रामध्ये आम्ही पुन्हा शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी घेण्याचा निर्णय करणार आहे. रेग्युलर भरणाऱ्यांचा आदर करण्यासाठी 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान राहणारच आहे. युवकांना 4,000 रुपये बेरोजगार भत्ता देणार आहे. जातनिहाय जनगणना करून 50% आरक्षणाची मर्यादा हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि जातनिहाय जनगणना केल्यावर लहान लहान ज्या जाती आहेत, छोटे लोकसंख्येची जे समाज आहेत, त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी, त्यांचा अर्थसंकल्पातला वाटा राहण्यासाठी योग्य, त्यांचा नोकरी करताना मिळणाऱ्या संधीत योग्य वाटा राहण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या प्रगतीत त्यांचा योग्य वाटा राहण्यासाठी जातनिहाय जनगणना गरजेची आहे. कर्नाटकने सुरू केलेली आहे, तेलंगणाने सुरू केलेली आहे, महाराष्ट्रातही आपण करणार आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणना
या छोट्या 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 महाराष्ट्रात इतक्या छोटे छोटे समाज राहतात लोकसंख्येनं. त्या लोकसंख्येने कमी मोठे सगळ्यांची एकदा जनगणना झाली तर त्यांना न्याय देणं आपल्याला सोयीचं होणार आहे. आणि एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो की मध्ये मोदी साहेबांनी लोकसभेच्या आधी एक कार्ड काढलेलं कार्ड, आणि कार्डावर त्यांनी सांगितलेलं की ही मोदींची गॅरंटी आहे की जर तुम्ही भारतात कुठेही 80 कोटी जनता त्यांनी अभिप्रेत केलेली, जर कुठेही देशात हॉस्पिटलला गेलं तर 5 लाख रुपयापर्यंतचं बिल त्यांचं माफ होईल. असं या मांडवात कोण आहे का की ज्यांनी 5 लाखापर्यंत बिल माफ करून आणलेलं आहे? मोदी साहेबाचं नाव सांगितलं आणि 5 लाखाचं बिल माफ झालं. ॲस्टर आधारला कोल्हापूरला हार्टचा अटॅक आला आणि तिकडे गेला आणि मोदी साहेबांचं कार्ड दाखवलं आणि तुम्हाला 5 लाख माफ झाले, असं कोण आहे का? ही मला वाटतं 47वी सभा असेल माझी की ज्यात हा प्रश्न विचारतो. आधी मी विचारायचो नाही, पण माझ्या लक्षात आलं, मी विचारायला लागलो. महाराष्ट्रात एकाही माणसाने हात वर केला नाही. आमचं सरकार आल्यावर आम्ही आता ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातल्या गरीब कुटुंबांना आमच्या आया बहिणी अंगावर रोग काढतात का? तर मुलाला नवीन नोकरी लागलेली असते, 10-15 हजार रुपये पगार असतो, त्यात आपले 4-5 हजार रुपयाचं बिल डॉक्टरचं झालं तर कुठं जायचं? म्हणून अंगावर महिला अनेक रोग काढतात, दुर्धर होतो आणि संकट वाढतं. शरीराने अनेक प्रश्न घरातल्या प्रत्येकाला असतात. एका घरात 5 मेंबर असतील तर आता आम्ही असं ठरवलंय की गरीब घरातल्या कुटुंबातल्या व्यक्तींना कुटुंबांना आम्ही 25 लाख रुपयाचा विमा काढून देणार. आणि 25 लाख रुपयाच्या विम्याचे कागद घेऊन तुम्ही हॉस्पिटलला गेला तर किडनी ट्रान्सप्लांट पासून लिव्हर ट्रान्सप्लांट पर्यंत 25 लाखापर्यंत जर काही खर्च आला तरी त्या गरीब घरानं मागं वळून बघायची गरज नाही. त्यांचे सगळे पैसे हे राज्य सरकारने काढलेल्या योजनेतनं त्या हॉस्पिटलला वर्ग होणार. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांच्या प्रगतीसाठी, मग दिवसा वीज देणं हाही मुद्दा आमच्या जाहीरनाम्यात आहे, 12 तास वीज दिवसा देण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. ती करण्यासाठी, कारण बिबट्याचा एवढा प्रादुर्भाव आता वाढलेला आहे की रात्री रानात जाणं मुश्किल व्हायला लागले. म्हणून 12 तास आपल्या सगळ्यांना वीज शेतकऱ्यांना दिवसा देण्याची व्यवस्था आम्ही करू. आणि दुसऱ्या बाजूनं पानंदीचे रस्ते करण्यासाठी विशेष निधी आम्ही देणार आहोत, ज्याच्यामुळं विशेष बजेटमध्ये प्रोव्हिजन करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे ग्रामीण भागातले शेतीत जाणारे रस्ते दुरुस्त करण्याचं काम आम्ही करू. आज म्हणून माझी आपणा सगळ्यांना विनंती आहे, माझं संपलेलं नाही, शेवटचा माझा हे टोपीवाल्यानं मागं जरा 2 मिनिट. घरी गेल्यावर तुम्हाला एक काम माझं करायचंय, मग जावा. मानसिंगराव नाईक यांच्यासारखा एक कष्ट करून आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणणारा, विकास आणणारा हा नेता आपण सगळ्यांनी जपा. बाकीचे बरेच येतील, त्यांना पाहिलं तर वेगळ्या ठिकाणी आपल्याला संधी देता येईल, पण विधानसभेत मात्र एकच भाऊ मानसिंग भाऊ मग अशी घोषणा दिली. आता जाताना माझी आपणाला विनंती आहे, तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह आहे. आपल्या सगळ्यांनी त्या चिन्हावर लक्ष ठेवावं. सभेला फार प्रचंड गर्दी आहे, येताना गाडी पण आत येत नव्हती. आज एवढ्या मोठ्या संख्येनं या मतदारसंघाच्या या बाजूला आपण गोळा झालेला आहात. आता घरी जाल त्यावेळी माझं एक इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं कागद, इन्कम टॅक्स मध्ये काम खोपडे पण हे तुम्ही तर दमच दिला, त्या बाजूला आहे आणि मागं निरोप दिलेला आहे. बोलतो बसा. गिरणी कामगारांची घरं देण्यासाठी देखील आमच्या महाविकास आघाडीने तरतूद केलेली आहे आणि गिरणी कामगारांना घरं बांधण्यासाठी रक्कम देखील महाराष्ट्रात जे बेघर आहेत, तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही,
मागच्या 3-4 महिन्यात ज्यांनी घर पाडलं आणि नवीन घर योजनेतनं आलं त्यांना पुढचे हप्तेच आलेले नाही. मागासवर्गीय समाजाचे पैसे डायव्हर्ट झाले, आदिवासींचे पैसे डायव्हर्ट झाले, सगळ्या योजनांचे पैसे डायव्हर्ट झाले. त्यामुळे सध्या कुणी घरं बांधायला लागलं असेल योजनेतनं आलेली कुणाला, तर त्यांना पुढचे हप्ते आलेले नाही. तुम्ही गावात सर्वे करा. पण माझं मुख्य काम राहील, आता तुम्ही घरी गेल्यावर एक काम करायचं. घरात विचारतीलच कुठं होता इतका वेळ, त्यांना सांगायचं तेव्हा बाबा आला होता, त्याची सभा होती म्हणून होतो. पण त्यांना तुम्ही घरी गेल्यावर पत्नीला बोलवा समोर, एक मीटिंग करायची. प्रत्येकाने घरी गेल्यावर पत्नीला बोलवा, बहिणीला बोलवा, आईला बोलवा, वहिनीला बोलवा, मावशीला बोलवा. घरात मीटिंग करा, नाही तर तुमच्या वाड्याची मीटिंग बोलवा, आपला काय प्रॉब्लेम नाही. आणि त्यांना सांगायचं, विचारायचं की तो दाढीवाला बाबा 1,500 रुपये तुम्हाला द्यायला तयार झालाय, पण ह्यो नवीन आलेला बाबा 3,000 रुपये देणार आहे. त्यामुळं आता कुणीकडे जायचं, महाविकास आघाडीकडे जायचं, हा निर्णय घरात जाऊन तुम्ही सगळ्यांनी करा. महाराष्ट्रामध्ये महिलांची किंमत काय मागच्या 1.5-2.5 वर्षात झाली, किती बलात्कार झाले, लहान बालकांच्यावर किती अत्याचार झाले, सांगून मी तुमचा वेळ घेत नाही. महिलाच सुरक्षित ठेवता येत नाही त्यांना, ते आणखीन काय काय करतायत. माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्रातलं चित्र बदलायला लागले. आपलं उद्या सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद मानसिंग भाऊंच्या उमेदवारीच्या मागे, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे आपण उभा करा. एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. आता पक्षप्रवेश आहे, उठू नका, पक्षप्रवेश आहे. धन्यवाद साहेब. त्यानंतर वाकायवाडी गावातून